आज शिवजयंती आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो आणि मी इथे बोलण्यास सुरुवात करतो. उपस्थित रत्नागिरी औद्योगिक महोत्सव अंतर्गत या ठिकाणी होणाऱ्या महोत्सवात उपस्थित असलेले सन्माननीय निलेशजी राणे माजी खासदार, सन्माननीय पार्लेवार डायरेक्टर MSME, सन्माननीय विनीत कुमारजी CO KVIC, सो अनुजा बापट डेप्युटी डायरेक्टर जनरल सेक्रेटरी, सन्माननीय गौरव कटियार जॉइंट डायरेक्टर, श्रीमती गीता भोईर, सन्माननीय डॉक्टर विनय नातू, सन्माननीय प्रमोद जटारजी, सन्माननीय राजेश सावंत भाजप जिल्हाध्यक्ष, सन्माननीय शंकर बर्गे अतिरिक्त जिल्हाधिकारी रत्नागिरी, सन्माननीय राहुल कुमार मिश्रा असिस्टंट डायरेक्टर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र, सर्व उद्योजक, कार्यकर्ते, बंधूंनो, भगिनींनो आणि मित्र, बऱ्याच दिवसापासून इच्छा होती रत्नागिरीला जावं, इथल्या उद्योजकांशी बोलावं, होऊ पाहणाऱ्या उद्योजकांशी थोडं हितगुज करावं, या स्तुत्य हेतूने मी आजचा कार्यक्रम स्वीकारलेला आहे. यात कोणतंही राजकारण नाही आहे. इथे आलेला उद्योजक याच्याशी बोलावं, त्याला काय अपेक्षित आहे ती मदत करावी, सहकार्य करावं, त्यांनी मोठा उद्योजक व्हावं. सूक्ष्ममध्ये असेल तर लघुमध्ये जावं, लघुमध्ये असेल मध्यममध्ये जावं आणि 250 कोटीच्या वर टर्नओव्हर असेल तर मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जावं आणि म्हणूनच त्याचं प्रबोधन करावं, माहिती द्यावी, या हेतूने सर्व अधिकाऱ्यांना घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. मित्र हो, पहिला रत्नागिरी कुठे आहे, आपण कुठे आहोत याच्याबद्दल थोडी माहिती आहे. कोणी राग मानायचं कारण मी सांगितलं की हा महोत्सव कुठल्या धर्मासाठी, कुठल्या जातीसाठी, विशिष्ट पक्षासाठी नाही आहे. रत्नागिरी राहणाऱ्या रहिवासी नागरिकांसाठी आहे. या नागरिकांचं उत्पन्न वाढावं, विविध माध्यमातून, व्यवसायातून वाढावं, त्यांना आपल्या जीवनात सुखी, समाधानी, आनंदी राहता यावं, अशी प्रगती त्यांनी उद्योग माध्यमातून करावी. आणि मी उद्योगमंत्री म्हणून, MSMEचा मंत्री म्हणून तुमची गरज काय, अपेक्षा काय हे जाणून घ्यावं आणि त्याची पूर्तता करावी, याच हेतूने आलेलो आहे. कोणी गैरसमज करणं विशिष्ट लोकांसाठी नाही. मी एक थोडी माहिती देतो की रत्नागिरी हा एकच जिल्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी होता. हा रत्नागिरीचा पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न किती आहे हो? दरडोई उत्पन्न किती आहे? यामध्ये 1,84,000 दरडोई उत्पन्न किती आहे आपलं? सरासरी आहे. कोणाचं जास्त आहे, कोणाचं जास्तही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं किती आहे? 2,40,000. सिंधुदुर्ग जिल्हा नंतर झाला, पण त्यांचं जीवन 2,40,000चं जगतायत. आप रत्नागिरी 1,80,84,000. अमेरिका जो 1 नंबरला जगातला देश आहे, त्याचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 54 लाख. चायना 2 नंबरला आहे, त्यांचं उत्पन्न 36 लाख. जपान, जर्मनी हे सगळे 35, 40, 30 लाखाच्या वर आहेत पर कॅपिटा इन्कम. आपण 2 लाखाच्या घरात. बरं, ती माणसं आहेत
त्यांनी आपलं उत्पन्न वाढवलं, आपला व्यवसायाची वाढ केली, ग्रोथ केली, पर कॅपिटल इन्कम वाढवला, GDP वाढवला, एक्सपोर्ट वाढवला. आज माझा विभाग जो भारतात आहे त्यामध्ये जवळपास 7 कोटी उद्योग आहे माझ्या अंडर. 15-16 कोटी कामगार आहेत. मी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा GDP 30% आहे. 1/3 आम्ही देशातून परदेशात एक्सपोर्ट होते ते जेवढी होते त्यात आम्ही एकूण 50% आहे. 50% आहे म्हणजे 50% निम्मे. एवढ्या मोठ्या खात्यामध्ये एवढा मोठा विभाग आहे, त्यामध्ये रत्नागिरी कुठे आहे हा तुम्ही विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. विचार करा. एकूणच जी संख्या मी पाहिली की रत्नागिरीमध्ये MSME उद्योग 62,000, महाराष्ट्रात 51 लाख आहेत, रत्नागिरीत 1 लाख पण नाही. चीड यायला पाहिजे तुम्हाला. का मी उद्योग करू शकत नाही, जास्त पैसे मिळवू शकत नाही? मुला बाळांना सुखी समाधानी त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे पूर्ण करणं एवढं उत्पन्न आमचं असू नये? मुलांना डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, IAS IPS बनवण्याची क्षमता आमच्यात असली पाहिजे. असा उद्योग आपण नाही करायचा. मी नेहमीच रत्नागिरी, नातेवाईक बरेचसे रत्नागिरीत आहे, पाहतो, सांगतो, मार्गदर्शन करतो. उद्योग करा, व्यवसाय करा. व्यवसायाने जी ग्रोथ वाढ होते ना, बाकी व्यवसाय नाही. शेती, फावड्या वेळात एखादा व्यवसाय. मी आता अनेक व्यापाऱ्यांशी पण आता भेटलो. मी त्यांना विचारलं नाही तुमचा टर्नओव्हर व्यवसायाचा काय. मी विचारतो, माझा आवडीचा विषय. निलेशने उल्लेख केला, अर्थकारण हा माझ्या आवडीचा विषय आहे. माझं जीवन शून्यातून मी तयार केलं, शून्यातून. मी शिक्षण घेताना पण व्यवसाय करत होतो मुंबईत, इथे नाही. शिक्षण घेतानाही मुंबईत व्यवसाय करत होतो. नोकरी इन्कम टॅक्समध्ये होतो तरी व्यवसाय करत होतो. नोकरी राजीनामा देऊन मी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक झालो तरीही व्यवसाय करत होतो. आणि मी नगरसेवकाचा आमदार झालो, मंत्री झालो, अनेक खात्याचा मंत्री झालो. 30 ते 34 वर्ष मी आज मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी आहे, महाराष्ट्रात आणि आता केंद्र. पण व्यवसाय करायचा थांबलो ना. आजही माझं अपग्रेडेशन सुरू आहे, प्रगती. का थांबावं? माणसाने मेहनत केली पाहिजे, बुद्धीची त्याला जोड द्यायला पाहिजे. आपण असं तर कोकणात फार इंटेलिजंट माणसं आहेत. आमच्या अधिकाऱ्याने नेहमी म्हणतो आमच्याकडे फार इंटेलिजंट लोक आहेत, कारण मासे आणि भात खातात, असं नेहमी म्हणतो मी. मासे आणि भात खातात. पण बुद्धिमत्ता जी आहे त्याचा वापर आपल्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी आपण करतो का? याला माझं उत्तर आहे नाही. तुम्ही मला भेटून सांगू शकता साहेब चुकीचं सांगता. नाही, असं आहे. आपल्या पुढे गोवा आहे. गोवा आहे. गोव्याचं पर कॅपिटल दरडोई उत्पन्न काय? 4.5 लाख. सिक्कीम चायना बॉर्डरवर आहे, त्यांचं उत्पन्न काय? 4,05,000. आम्ही का 2 लाखाच्या आत आहोत? आमचं 4 लाख, 5 लाख, 10 लाख का होऊ शकत नाही? निसर्गाने एवढं दिलंय, समुद्रकिनारा दिलाय, मासा दिलाय, आंबे, काजू, नारळ, सुपारी, किती प्रकारची फळझाडं दिली आहेत. तरी पण आपण गरीब म्हणणार नाही, तरी पण आर्थिक अडचणीमध्ये आहे. तरी अनेक प्रश्न आहेत. मला तुम्हाला सांगायला आलो, व्यवसायाकडे वळा. शेती असू द्या, शेतीपासून बरेच बाय प्रोडक्ट बनू शकतो. शेतीपासून पण अनेक गोष्टी बनू शकतो. आता आमच्या विनय कुमारने एक उल्लेख केला. परवा 3 दिवसापूर्वी मी एक MSME तर्फे प्रोजेक्ट एका महिलेने घेतला. आडनाव बहुतेक सावंत होत. कोणता उद्योग हो? आपण गवती चहाचा वापर का करतो? सर्दी झाली तर चहामध्ये गवती चहा टाकली,
का सर्दी कमी होऊन गवती चहा वापरतो, बरोबर ना. त्या महिलेने काय केलं, गवती चहापासून तिने ऑइल बनवायचं कारखाना मशीन टाकली. आम्हीच प्रबोधन केलं, लोन आम्हीच दिलं, कर्ज आम्हीच दिलं, मशीनची डिझाईन सर्व आम्ही दिला आणि तिने सुरू केलं ती ऑइल बनवून. हे ऑइल आपल्याकडे बरेच सायंटिस्ट आहेत, BCom BSc होतात. मग ह्या चहाचं लेमन ग्रासचं उपयोग कशाला होतो. फार्मास्युटिकलमध्ये औषध चालतं, औषधाला बनवण्यासाठी उपयोग केला जातो. 700 रुपये किलो आहे गवती चहापासून बनवलेलं तेल, किलोला 700 रुपये आहे. 700 रुपये. माझ्याकडे हे डिपार्टमेंट आलं तर मी आसामला गेलो होतो. आसामला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये महिला भेटायला आल्या, उद्योजक महिला आल्या, 150-200 महिला. मी म्हटलं आपलं केव्हा आहे. मग त्यांनी सांगितलं माझ्या त्या टेबलवर काही अशा बॉक्स ठेवले आणि काही बॉक्स उघडून ठेवले. म्हणलं ये क्या सब क्या है. सर ये परफ्यूम है, लेमन ग्रास से हम परफ्यूम बनाते हैं और इसके लिए हमें लोन की आवश्यकता है, इसलिए हम आपके पास आए. आता आपण ऑइल ऐकलं, आता लेमन ग्रास म्हणजे चहाच्या त्या गवती चहापासून परफ्यूम बनव. 10-12 वेगळ्या व्हेरायटीज त्यांनी परफ्यूम आणला. मला सांगले साहेब आपके ले. मग एक उघडून पाहिला, मारून पाहिला, चांगला वास. आसामचे लोक शेती करतात गवती चहाची. आमच्याकडे मी पाहिलं हेलिकॉप्टर येताना, किती मोकळी जागा आहे हो. आपण कुंडीत वाढवतो गवती चहा, चहासाठी आवश्यक असेल तर कुंडीमध्ये. शेती नाही करत. शेती केली तर गवती चहाचे परफ्यूम बनवू शकतो, गवती चहापासून ऑइल बनवू शकतो, त्याबरोबर चांगले पैसे. जर्मनीमध्ये हे ऑइल जे आहे ना, मागाशी सांगितलं मी, ते ऑइलची मागणी औषधं बनायला करतात जर्मनीमध्ये. मग त्याची गवती चहा पण आपण बनवत नाही, ऑइल तर पुढे राहील. आपण शेती, आपण इकडे आंबे, काजू, नारळ, सुपार, बऱ्याच गोष्टी आहेत इथे, फळं. आंबे अख्खे खातो, कापून खातो, आंब्याचा मँगो पल्प बनवतो, ज्यूस बनवतो. जगात 1 नंबर ज्यूस विकला जातो तो कोणता. संत्र्याचा. एक नंतर मोसंबी. लोकांना आवडतो मँगो. जपानने मँगो तयार केला. गेल्या वर्षी आर्टिकल आलं होतं त्याच्याबद्दल. एक आंबा किती रुपयाला सांगा. आपला आंबा कसा विकला जातो. आता समजा पहिली पेटी येईल, दुसरी येईल आता मार्चमध्ये, 700-800. सीझन कमी झाला का 350-400. हे आपले क्रॉफर्ड मार्केटचे दर आहेत, याच्यावर नाही. जपानने आंबा तयार केला 750 ग्रामचा. किती. 750 ग्राम. किंमत किती बांधवांनो भगिनीनो. 1.25 लाख. एक आंब्याची किंमत 1.25 लाख. ते बर्थडेला तो आंबा एका प्लेटमध्ये ठेवतात 750 ग्रामचा. चांगलं फुलांनी सजवतात. केक ऐवजी आंबा देतात जपानमध्ये बर्थडे. आमचा आंबा अगदी पाऊस पडेपर्यंत आपण विकतो, जागेवर विकतो, येतो, मोर बघतो, एवढे पैसे आपण घेतो, जाऊ दे, त्रास नको ना, ॲडव्हान्स घेतो, गप्प बसतो. पण आंबा पिकू दे, चांगला भाव येईपर्यंत. कॅनिंगला जाण्यापेक्षा आपला आंबा डायरेक्ट जाऊ दे. नाही प्रयत्न नाही. तेच काजूचे भाव आता घसरले, 90 रुपयापर्यंत आले, अगदी 150 रुपयापर्यंत गेले. मी बोलतोय आमच्या फॉरेन मिनिस्टरशी, त्याच्यावर आयात जे होतात काजू, त्यांचा जो टॅक्स कमी केलाय तो वाढवायला पूर्वीसारखा. पण आंब्यापासून, फणसापासून, जांभळापासून, करवंदापासून एवढं किती बाय प्रोडक्ट होऊ शकतात. फणस, एक व्यापारी आला होता सिंगापूरहून माझ्याकडे.
सिंगापुर दिल्लीला. मतलब क्यों भाई साहब क्यों आए? कार्ड डील. सर मुझे जैकफ्रूट चाहिए, मुझे फणस पाहिजे. अच्छा क्या करने वाला है? ना उसके अंदर का बी है ना वो चाहिए. बोलो क्या उपयोग आहे? सांगा मला काय उपयोग असेल. आपल्याला कधी माहिती होतं यापूर्वी? किती सायंटिस्ट शिकलेले लोक पण कोकणात फार आहेत, पण त्यांचा ज्ञानाचा आणि प्रगतीचा अजून जम बसला नाही. हुशार लोकांचा नाही बस, प्रयत्नही नाही. जॅकफ्रूटच्या त्या बियापासून पावडर होते आणि ती पावडर डायबिटीसचं औषध बनवायला उपयोगात येते. त्या लोकांना फॅक्टरी टाकायची होती म्हणून पावडर किंवा बिया पाहिजे, ते पावडर बनवलं. सांगा मला, परदेशातल्या लोकांना आपला फणसाचं महत्त्व, बियाचं महत्त्व कळलं. आपण पावसात कधी एखाद्या वेळेला भाजी खातो, अन्यथा गाईला वगैरे घेतो, फेकून दे. तेच सांगा मला, कोकमचं बी एवढं परदेशात औषध बनवायला उपयोग आहे ना. जांभळाची बी, कोकमाची बी, फणसाची बी आणि चिंचेची बी. सोलापूरचे युवक आले होते माझ्याकडे, 8-10 होते. आले, त्यांच्या हातात एक पिशवी होती आणि त्या फांदी होत्या, फांदीला चिंचा दिसत होत्या. म्हटलं का रे बाबा या चिंचा का आणल्या? साहेब मला बोलायचं आहे. बोलू का? बोल. आम्ही सगळे सोलापूरचे आहोत, आम्ही शिकलेले आहोत सगळे. आम्ही आता आमच्याकडे आंबा, काजू हे सगळी नारळ वगैरे लावत नाही, आम्ही चिंचेची झाडं लावतो. म्हटलं का? तर आम्ही चिंचेची जी बी आहे ती आतली काळी बी आहे, तर वरचं टर्पल काढतो आणि सफेद जो भाग आहे त्याची पावडर बनवतो. आम्हाला जर्मनीमधून त्या पावडरला मागणी, औषधं बनवायला, फार्मास्युटिकल्स. आम्ही सर्व लागवड आता आम्ही चिंचेची केली आणि मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो. आम्हाला फॅक्टरी टाकायला पैसे पाहिजे. बघा लोक डायव्हर्ट होत आहेत. ही सगळ्या प्रकारची झाडं आपल्याकडे आहेत आणि आपल्या जंगलात त्यापेक्षा औषधी वनस्पती आहेत. नाही आपण प्रयत्न करत. शोधा. एक सोलापूरचा दुसरा मुलगा आला होता, तो BSc होता. बोलतो साहेब नोकरीत मन नाही रमत. मी म्हणून अनेक शोध लावून पाहिले, त्याच्यात मला एक जंगलात गवत मिळालं आणि त्या गवतापासून मी ऑइल तयार केलं. गुगलवर गेलो, त्या ऑइलचं काय होईल तर मला कळलं फार्मास्युटिकलमध्ये या ऑइलला महत्त्व आहे, औषध. स्वतःहून मुलं पण पुढे येत आहेत. मला 2.5 वर्षाला दिल्लीत मंत्री आहे, कोकणातली एकही युवक युवती मला हा प्रोजेक्ट करायचा आहे, मला प्रकल्प करायचा आहे, आम्हाला लोन पाहिजे, मशिनरी पाहिजे, मार्केटिंग पाहिजे, एक्सपोर्टिंगला मदत पाहिजे, सांगणार एक नाही भेट, एक नाही भेट. ही खंत आहे, ही खंत आहे. मला वाटतं माझा उपयोग मंत्रिपदाचा आपल्या लोकांनी करायला पाहिजे. पुढारी बरेच आहेत, पण पुढारी केंद्र आणि राज्यामधली सत्तेचा वापर जनहित, लोकहित आणि उत्कर्षासाठी करायला पाहिजे. ते प्रयत्न नाही आपण करत. आर्थिक सुबत्ता यायला पाहिजे कोकणात, तर कोकणाच्या निसर्गाला महत्त्व आहे. बरंच काय कोकणात ईश्वराने दिलाय. समुद्र किनारा केवढा आहे? सिंधुदुर्गात 121 किलोमीटरचा आहे. इथला मला माहीत. पर्यटन पण वाढू शकतं. गोव्याचं मी सांगितलं 4.5 लाख पर कॅपिटल इन्कम आहे. कशाच्या आधारे हो? टुरिझम, पर्यटक. आमची गणपती पुढे बसून मी समुद्र पाहिला, काय नाही, एकाच दुसरी बिल्डिंग दिसते हॉटेलची, बाकी ॲक्टिव्हिटीज काय नाही. पर्यटक का नुसते एका हॉटेलमध्ये येऊन राहणार का? मनोरंजन पाहिजे, चांगले पॉईंट पाहण्यासारखे पाहिजे. आता आपण परदेशात जातो, कुठे कुठे फिरतो, सिंगापूर असो, बँकॉक असो, युरोप असो, जे त्याने उभारलं ते आपण उभारायचा प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सिंधुदुर्गाचं 2,40,000 कसं आलं? मी सिंधुदुर्गात आमदार झालो तेव्हा पर कॅपिटल इन्कम 1990 साली 35,000 होतं. आज 2,40,000 झालं, 2,40,000. प्रत्येक वस्तूचा बाय प्रोडक्ट बनवलं. आज बघा हळदीपासून एक त्याच्यामध्ये पावडर बनवता, एक
त्याच्यामध्ये एक पावडरचा गुणधर्म आहे, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, 8,000 रुपये किलोनी जाते. 8,000. का लागवड करत नाही? बाजूला सांगली आहे, सांगलीमध्ये मोठी कंपनी आहे, लागवड होती, शेतकरी करतात. आम्ही चहाची, लेमन टीची नाही करत. बांबू, मी पहिल्यांदा आसाम लागलो, येताना बांबूची रोपं आणली 2,000 आणि समुद्र किनाऱ्याच्या भागात बांबूची रोपं, जंगली भागात, आणि नारळाची रोपं वाटली. काय ती झाडं करतायत का माहीत नाही, लोक किती काळजी घेत आहेत. मोठी आज परदेशात आमचा विभाग KYC 2,500 कोटीची अगरबत्ती निर्यात करतो. तिकडे पण देव आहेत. किती? 2,500 कोटीची. आम्ही नाही बनवत. जिथे हिल एरिया आहे, ज्यांना आर्थिक टंचाई आहे, आम्ही मशीन देतो अगरबत्ती बनवायला. त्या काट्या देतो बांबूच्या, स्टिक म्हणतो त्या अगरबत्ती लागणार, त्या लागणारा मसाला देतो, सगळं रेडीमेड करतो. फक्त त्या मशीनमध्ये घालायचं आणि ती स्टिक पकडायची, अगरबत्ती बनवून मिनिटामध्ये बाहेर येते. ती सुकवायची. सुकून झाले, तुमच्याने मार्केटिंग होत नाही, आम्ही पण मार्केटिंग करून देतो. दे रहे ना, बोलिए इन लोग को, बोलना चाहिए. आता तुम्ही म्हणाल आता एवढं करता, बनवूनच द्या ना, आमच्या घरात ठेवतो आम्ही. हे एवढी हिंमत करतील रत्नागिरीची लोक. माझा अनेक उद्योग करण्यासाठी जिथे पैसा मिळतो तो मिळवण्यासाठी मेहनत, परिश्रम आणि बुद्धीची जोड द्या. हो, जोड द्या. फार व्यवसाय. मी जयपूर, राजस्थान, जयपूर केलं 1 महिन्यापूर्वी. काय परिवर्तन झालं. अहमदाबादला गेलो, तिकडे पण तिथले 2 लोकसभेचे मतदारसंघ माझ्याकडे आहेत. मोदी जिथून उभे राहतात तो मतदारसंघ पण प्रचारासाठी माझ्या. अहमदाबाद पाहिलं, अहमदाबाद जस्ट लाईक न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये जशा उंच उंच इमारती तशा मला अहमदाबादला दिसल्या. त्या राजस्थानमध्ये, जयपूरमध्ये किती हॉटेल असावे हो. 5 स्टार बोलतोय. तुमच्याकडे आहेत तसे काही 5 स्टार आहे का ना मला माहीत नाही. रत्न तिथे किती 1200 5 स्टार जयपूरमध्ये. 1200. आणि स्थानिक लोकांची. आता आमच्याकडे पण उद्योग आहेत रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गात. स्थानिक किती हा प्रश्न आहे. आमच्या लोकांचे किती आहेत ते प्रश्न आहे. आमच्या लोकांनी कर्ज घेऊन धाडस करून पैसे मिळवले, व्यवसाय वाढवला, लाखातून करोडोपती, करोडोपतीतून शेकडो करोडचे मालक, उद्योजक तुम्ही व्हाल ना, आनंद वाटेल. कोकणी माणसांनी वृत्तीमध्ये परिवर्तन केलं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणणं, आपल्या माणसाचं कौतुक करणं, हा गुण पहिला आत्मसात करा. नाही करत एकमेकाची निंदा. एखाद्याने बाजूवाल्याने गाडी घेतली, जाऊन अभिनंदन नाही करत. घेतली कुठे, पैसे कुठून आणले, ही चर्चा घरात करतो. चर्चा घरात नको करू. विशाल दृष्टी. आता आम्ही कुठे परदेशात जातो, ते एकमेकात चर्चा करायला हॉटेलच्या नाक्यावर तरुण नाही उभे राहत. आता कॉम्प्युटर असतं, लॅपटॉप असतो, वेगवेगळे ते गुगलवर जाऊन प्रोजेक्ट पाहतात, प्रकल्प पाहतात आणि त्याच्या मागे लागतात. आपल्या तरुणी महिलांची संख्या उद्योगाची फार कमी आहे. हो, फारच कमी आहे. इथे आपल्या देशात जे उद्योग आहेत त्यात महिलांची संख्या फक्त 20% आहे. माझे प्रयत्न आहे 40% न्यायचे. म्हणून महिलांचे अनेक उद्योग मी महिलांना देतोय. फूड प्रोसेसिंग त्याच्यामध्ये आहे. कानात विनातले महिलांचे दागिने डुप्लिकेट याच्यामध्ये आहे. मी चायनाला पण जाऊन आलो, पाहून आलो. ग्रामीण इंडस्ट्री सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे ते सगळे प्रयत्न मी केले. चंद्रपूरला मी ती इंडस्ट्री न्यायचा प्रयत्न केला, पण तेव्हा निवडणुकाला परिवर्तन झालं. गावं चायनामध्ये घरात प्रत्येक पडवीमध्ये, आपल्याची पडवी नाही, त्यांचा प्रिमायसेस आपल्या पडव्यामध्ये अनेक वस्तू बनवू शकतो. जागात पाहिजे अशी नाही, जिथे लाईट आहे,
त्या वस्तू सुबक आणि माफक दरात बनवल्या ते ग्राहक आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो. त्यांनी चायनानी हा एक गुण त्यांनी आत्मसात केलाय, जे बनू दिसायला सुंदर आकर्षक, जे बनू स्वस्त माफक दर. मी तिकडे फिरत होतो असं चायना मार्केटमध्ये. त्या 8-10 दिवस अगोदर माझ्या नातवाला मी या निलेशच्या मुलाला एक हेलिकॉप्टर मी मुंबईतून घेतलं. परळ मॉल आहे मोठा तिथे. किती रुपयाला हो? 27,000 रुपयाला. 27,000ला ते हेलिकॉप्टर घेतलं. जेव्हा चायनात गेलो तर मी मार्केट फिरत होतो तसाच बॉक्स आणि एक त्यातलं हेलिकॉप्टर बाहेर काढून ठेवलं होतं पाण्यासाठी. आणि सेम तसंच मी विचारलं, गेलो बाबा क्या प्राईज आहे इसका? किती? 27,000 मुंबईत. तिथे 2200 रुपये. 2200. बरं आणलं, मुंबईत आणलं, ते ऑपरेट करून पाहिलं, ते उडत होतं. तशीच सर्व्हिस देत होतं, दिसायला तसंच, बॉक्स तसा, सगळं तसं, पण किमतीमध्ये मग 27,000 कुठे आणि 2,200 कुठे? का बनवतात? स्वतःही मेहनत करतात, स्वतःही. मी त्यांच्या सगळ्या मार्केटमध्ये पाहिलं, मार्केटमध्ये सेल्समन नाही, सेल्स गर्ल वुमेन. मी तेवढ्याच मिसेस म्हणाली की माझा मोबाईल बंद पडला. मी इन्क्वायरी केली कुठे, तर मग ती बाजूच्या दुकानात दुसरा कसला व्यवसाय होता, पण ती बोलले लाई. तिने घेतला मोबाईल, 14 मिनिटात परत दिला, सांगितलं ओके झालं. राय त्या पोरीने धाड 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 12-14 मिनिटात केला सगळं ज्ञान. आम्ही PM विश्वकर्मातून हे 18 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना प्रशिक्षण देतो आहे. सुतार आहे, सोनार आहे, लोहार आहेत, टेलर आहेत, असे वेगवेगळे शिल्पकार कारागीर जे आहेत आपल्या ग्रामीण भागात, त्याला स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत प्रशिक्षण देतो तुम्हाला. त्याचे पर डे पैसे पण आम्ही देतो. प्रशिक्षण पूर्ण झालं, आठवडा 2 आठवड्याचं आहे, काय 15,000 रुपये देतो. काय लागलं असेल तर पूर्ण झालं का 3 लाखाची आर्थिक मदत करतो, व्याज नाही. आमच्या इकडे अशा PMEGP मध्ये योजना आहेत 5 कोटीपर्यंत. तुम्हाला गॅरंटी नको तरी पण किती जण येतात बघू रत्नागिरीमधून. गॅरंटी नाही, कर्ज, व्यवसाय करा. गाडी घ्यायला नाही, नाही तर लगेच मला गाडी घेऊया नाही. आपल्याकडे ते एक आहे, कर्ज काढायचं आणि पहिली गाडी. दुकान चाललं नाही, व्यवसाय चालला नाही का पहिली गाडी बँकवाले काय करतात, गाडीच घेऊन जा. नाते घेत काय रे, गेल्या वर्षी गाडी होती आता काय आलं. अशा अडचणीत सापडू नका. आणि म्हणून व्यवसाय करा. PM विश्वकर्मामध्ये जे आहेत ट्रेनिंग घ्या, स्किल डेव्हलपमेंटची घ्या. तुम्हाला करायचा तो व्यवसाय. तुम्ही जी करताय, सुतार वितार असतील, तुम्ही कार्पेंटरचं प्रोडक्शन काय फर्निचरचं करू शकत नाही. बांधवान सिंधुदुर्गासाठी एक उद्योजक सिंगापूर माझ्याकडे आहे. काय करायला आले तेव्हा आम्ही जमीन चाहिए. मला कितना? 500 एकड़. मला क्यों? 250 फैक्ट्री हमें डालना है फर्नीचर बनाने वाले. 250 फॅक्टरी बनवायला जागा पाहिजे. कुठून आले? सिंगापूर. पण आमच्याकडे सुतार ते ठोकत बसतात दिवसभर. टेबल नवलं ते पण सुबक नसतं. 6 महिन्यांनी तो आपोआप माणूस पडतो टेबलावर बसला काय, तोलच राहत नाही. आज एवढे बाहेरून वस्तू येतात, त्यांची बघा क्वालिटी बघा. आपण व्यावसायिक व्हायची इच्छा व्यक्त करा. मी मनोरंजन करण्यासाठी आलो नाही, मी स्वतःला मार्गदर्शक नाही. मला जे माझ्याकडे जबाबदारी आहे मोदीजींनी दिली मला. बजेटमध्ये आमच्या देशाच्या राष्ट्रपतींनी माझा उल्लेख केला. अधिवेशनाच्या पहिलं भाषण असतं त्यांचं, त्याच्यात PM ने माझा उल्लेख केला. मी ज्या गतीने वाढवले उद्योजक,
मला फक्त अपयश कोकणातल्या 2 जिल्ह्यात हवे तसं नाही, हवं तसं क्लस्टर. नीरजने सांगलं बाबा काहीतरी देऊन जा, मी द्यायला तयार आहे. काय क्लस्टर करा, प्रपोजल करा, वेगवेगळ्या ज्यूसचे करा, वेगवेगळ्या ज्या महिला उद्योग आहेत त्यामधले करा. बरेच उद्योग आहेत महिलांसाठी, त्याच्यामध्ये करा. मी क्लस्टर देतो, ट्रेनिंग सेंटर यायला तयार आहे. पण पुढे कोणतरी यायला कोणाच्या नावावर देऊ, संस्थेचं नाव लागतं. महिलांनी संस्था आणावी. मी ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्गात आता सुरू होईल बघा, 200 कोटीचं आधुनिक टेक्नॉलॉजीचं सेंटर, प्रशिक्षण मिळेल. अमेरिका, चायना, जपान, जर्मनी लेटेस्ट टेक्नॉलॉजी तयार करते ना, त्याचं प्रशिक्षण सिंधुदुर्गात मिळणार. मग तुमच्याकडे तुम्ही द्यायला तयार, पण कोणतरी अर्ज करायला यायला पाहिजे. मला सांगा, तुम्हाला 1 पैसा घालायचा नाही आहे. 100% रक्कम आणि मार्गदर्शन सगळ्या प्रकारे केंद्र सरकार, माझा विभाग. पण पुढे यायला पाहिजे. आज मी आलो, 1 महिन्यानंतर विचारेन कोणत्या उद्योगासाठी रत्नागिरीतून किती अर्ज आले. आज इथे जमलेले लोक 500 तर नक्कीच असतील, 300च्या कमी अर्ज येता कामा नये. ते इथे आलो, एवढा वेळ दिला आणि मला ऐन बोलायला जेवणाच्या वेळेला दिलं आहे. म्हणजे उपस्फोटी बोलतोय तुमच्याशी. तुम्ही आत्मसात करायला पाहिजे, विचार आत्मसात करा, व्यावसायिक उद्योजक व्हायचे, पैसा मिळवा. का आपल्या कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत अंबानी नाही जन्माला येऊ शकत, मुकेश अंबानी नाही जन्माला येऊ शकत, अदानी नाही जन्माला येऊ शकत, गोदरेज नाही जन्माला येऊ शकत, महिंद्रा नाही येऊ शकत. येण्यासाठी प्रयत्न करा, प्रयत्न करा. आमची पण मुलं अशी उद्योजक व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आणि असं शिक्षण, मी एक दिवस 2004 साली त्या बाळासाहेब होते, मला म्हणाले नारायण निवडणूक आहे, तू जरा मुकेशला भेटून ये. आपल्या पक्षाकडून जर सत्ता आली तर त्याला काय हवं उद्योजकांना, तू त्याच्याशी बोलून ये. मी वेळ घेतला आणि मी गेलो त्याच्याच ऑफिसमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. मला बोला राणी जी आपण 1 घंटा बात करेंगे. बोला ठीक आहे. तेव्हा मुकेश अंबानी 8000 कंपनीचे म्हणजे प्रमुख होते. 8000 कंपन्या त्यांच्या होत्या तेव्हा. आणि मी जेव्हा इंटर केलं त्यावेळेला ते एका मीटिंगमधून ती मीटिंग संपून आले आणि मला जॉईन झाले. प्रत्येक 8000 कंपन्याच्या जनरल बॉडीला स्वतः बसतात. आपण बसलो असतो का, मॅनेजर तू कर, तू कर. किती आपला व्यवसाय आपण सांभाळतात का मॅनेजरला देतात. मग मुकेश मला बोलला राणी जी मेरा बाला साहब ने इस विषय पर आपसे मिलने का. व्हेरी गुड बोला. राणी जी अगले 25 साल में, त्याचा उद्गार आहे था, राणी जी 25 साल में भारत में और भी दूसरे देशों में हम इस टाइप का बिजनेस करना चाहते हैं. ये मैं टेक्नोलॉजी लाना चाहता हूँ और वो टेक्नोलॉजी के माध्यम से हम यह उद्योग शुरू करेंगे. आता बघा 4G 5G किती आपण एक काम करतो, मात्र त्याच्यात टेक्नॉलॉजीचा उपयोग. मोबाईल घेतो ना आपण बोलायला, मोबाईल बनवायचं काम आपलं नाही, ती टेक्नॉलॉजी अजून काय त्याच्यात ॲड करावं हे आपलं काम नाही. आपलं बोलायचं आणि बिल भरायचं. आपल्यात परिवर्तन कधी होणार, कधी होणार याचा विचार कर, विचार कर. आणि मग काय माहिती मला असलं राणी जी हमें ये चाहिए. पहिला तो हमें सुरक्षितता पाहिजे, चाहिए महाराष्ट्र में. माफक रेट से जमीन चाहिए. महाराष्ट्र में इलेक्ट्रिक का बिल का रेट ज़्यादा है, वो जरा रिड्यूस सही रहते नहीं. मला ठीक आहे डन. मग ते सगळे मुद्दे आणले. नारायण साहेब बोलले नारायण हे त्यांना कमी करून दे. तो इंडस्ट्री किती आणणार त्याला. व्हिडिओ कॉन्फरन्स
आज मुंबईतला किंवा रत्नागिरीत एखादा डॉक्टर व्हिडिओ कॉन्फरन्सवरून ऑपरेशनला जर कोणाला घेतलं असेल आणि अमेरिकेने एका डॉक्टरचं ओपिनियन त्याला हवं आहे, मत हवं आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सनी डायरेक्ट बोलू शकतो. माझा नातू म्हणजे नितेशचा मुलगा जेव्हा जन्माला आला, वजन कमी होतं, काही गोष्टी तो म्हणजे हे करत होता. डॉक्टर बोलले साहेब प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं तुम्ही कन्सल्ट करा कुठल्या, त्याने अमेरिकेच्या डॉक्टरशी कन्सल्ट केलं. पुण्यावर ही टेक्नॉलॉजी कोणी आणली? मुकेशने आणली. आणि मग मी वर्ल्ड बँकेच्या पैशाने महाराष्ट्राची सगळी कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, SP यांना व्हिडिओ कॉन्फरन्स मी जोडलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. जगात थक्क करणारी टेक्नॉलॉजी आले हो. तुम्ही ओळख करून घ्या, सामुदायिक घ्या. हे सगळे आमचे पुढारी आहे ना, सांगा आम्हाला आज हे दाखवा कशी प्रगती आहे. काही गोष्टी थक्क करणाऱ्या आपण ऐकतो, पाहतो, काही उपचारही पाहतो. परवा एका मी समिटला आमच्या गेलो होतो, कोरच्या, जे नारळाच्या सावळापासून, रस्सीपासून काय काय बनवतो आम्ही. आहेत अधिकारी बसलेत, जरा बघा त्यांचं एक्झिबिशन असेल. हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे. नारळाच्या खोबऱ्याचं नाही, करवंटी, रस्सी वगैरे. त्या रस्सी बनवताना जो भुगा पडतो ना, बँगलोरला त्याची फॅक्टरी आहे. भुग्यापासून हे प्लाऊड बनवायची. हे तर लाकूड आहे, पण प्लाऊड फर्निचर बनतं ना, ते प्लाऊड बनवायचं. प्लाऊडपासून फर्निचर बनवायचं आणि परदेशात एक्सपोर्ट तो माणूस करतो. त्याला मी सिंधुदुर्गात बोलवलं. 13 बिल्डिंग आहेत त्याच्या, एवढी मोठी फॅक्टरी आवाडावी, एवढं एक्सपोर्ट करतो. आपण भुगा शेतात जाळतो, शेतकरी असतात जाळतो, काही आपण उपयोग करतो. असे अनेक प्रयत्न आहेत. आणि म्हणून तुमचा वेळ घेत नाही, जेवणाची वेळ झाली आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती करावीशी वाटते. आमचा ऑफिस असेल त्याला मी सांगेन 50, 100, 200 लोकांचं सेमिनार घ्या, लोकांना शिकवा. यापासून हे बनवते. कितीतरी मशीन आहेत जे आपण डेव्हलप करतो. या नारळाचं घ्या तुम्ही. नारळापासून तो नारळ काढणं, नारळ सोलणं, नारळाची किसी बाजूला करणं, नारळापासून रस्सी बनवणं, हायवे तयार करायला रस्त्यावर ती जाळी तयार करून घालण्यासाठी आपण ती जाळी बनवतो. त्यामुळे वर जर डांबर टाकलं, सिमेंट टाकलं तर रस्ता चांगला टिकतो, पाणी खाली झिरपलं जातं. काय नाही बनत त्याच्यापासून. प्रयत्न करायला पाहिजे. आणि तुम्ही कधीही बोलवा, मी तर बाजूलाच आहे. महिन्यातून 1-2 वेळा तरी येतो घरी कोकणात. कधी हाक मारली हो म्हणेन आणि तुमच्या सेवेला हजर होईन, पण माझा उपयोग करून घ्या, आणि म्हणून निलेशने जे सांगितलं, मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगेन कि आप यहाँ रत्नागिरी में क्या दे सकते हैं. इसमें कोई TC हो क्या, अलग अलग SC ST, मग अशी उल्लेख सर SC ST, मागासलेला समाज, आदिवासी समाज, या समाजाला 100% सबसिडी आहे. उद्योगाला कर्ज घेतलं तर त्याला गॅरंटी लागणार, 100% सबसिडी आहे. 35% सुरू होते ते 100%. म्हणजे आदिवासी, मागासवर्गीय यांसाठी व्यवसाय वेगळे आहेत. महिलांसाठी आहेत नॉर्मल सबसिडी 25%, महिलांना 35%. महिलांनी पुढे यायला. कोणत्या क्षेत्रात महिला नाही आहेत? उद्योजक महिला, मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मालक आज महिला आहेत. 500 कोटी, 1000 कोटी टर्नओव्हर आहेत त्यांचे, टर्नओव्हर आहेत. मग आपण काय कुठे कमी पडतोय? थोडा विचार करा. राजकारण जाओ. आता मला मी आल्या पत्रकार आले, बसले, दादा बोलणार काय? मी नाही बोलणार मीटिंगमध्ये बोलणार काय, बरोबर आहे की? वाट बघताय, मला मीटिंगमध्ये बोलणार. मी बोलो माझा विषय सोडून मी आज तुमच्याशी राजकीय बोलायला आलो.
आमच्याकडे हेच आहे. त्यांनी शिव्या द्याव्या, आपण त्याला उत्तर द्यावं. कोण कोणाला हात लावत नाही, पण एकमेकांच्या अंगावर मात्र असे येतात जसं का त्याला मर्डर केलीच समजा. हात लावत नाही, तोंडाने फार बोलतात आपले लोक. तोंडाने बोला, त्याला विचाराची जोड द्या आणि काहीतरी उद्योगधंदे करा ना. पैसा मिळेल, पैसा मिळेल. दुसरं एक मला इथे आढळलं अनुभव, मी हा देशभर परदेशात फिरतोय मोदींमुळे. का माझ्याकडे खातं आहे, जगभर आहे, आणि देशभर या देशातली 60% राज्य मी पुरी केली. महिनाभरात ती 40% पण करणार. पण एवढे लोक आपल्याबद्दल एखादी चांगलं काही सांगितलं, एकूण एक टाळ्या मारतात. इथे मात्र कपात आहे. इथे टाळ्या नाही. मी पाहत होतो आजपासून, मी इथे आमचे एवढे वक्ते बोलत होते, थोडं इकडे थोडं आणि इकडे, मागे तर नाहीच. काही त्यांनी बोर्ड लावते थोड्या दिवसांनी, टाळ्या विकत घ्या. नाही, मला नाही आवडत. नाही, साधू संतांनी महाराष्ट्रातल्या फार मार्गदर्शन केलंय आपल्याला. त्यांनी सांगितलंय, चांगल्याला चांगलं म्हणा, माणुसकीचा धर्म आहे. चांगल्याला चांगलं म्हणा, माणुसकीचा धर्म आहे. जर कोण चांगलं बोलत असेल, काय हो, टाळ्या मारायला काही लागत नाही. आमच्यासारख्याचा उत्साह वाढतो. रे वा, माझ्या मताशी सहमत आहेत. आता मला कळत नाही ते आमच्या विरोधातले आहेत की काय टाळ्या मारत नाही ते, असंही वाटतं. पण अशी शंका निर्माण करायला संधी रत्नागिरीसारख्या सुपीक भूमीतल्या लोकांनी करू नये, असंही मला वाटतं. असं मी प्रगतीचा भोगता आहे. मला वाटतं प्रगती, मी शून्यापासून सगळं तयार केलं. शून्यापासून, मी स्वतःची आणि माझ्याबरोबर असणाऱ्यांची. मी चेंबूरला लहानाचा मोठा झालो, आता आलो जीवला. पण माझा प्रवास आत्तापर्यंत असा आहे ना, मी असं कधी स्टेट कधीच नव्हतो, असाच आहे. असाच डोंगर चढायला त्रास होतो, आर्थिक प्रगती करायला त्रास होत असेल, पण तो त्रास सहन करून जर आपण वाटचाल केली तर वरती यशस्वी व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आपण पोचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही यशस्वी व्हावं, रत्नागिरीचे लोक आर्थिक सबळ व्हावे. मी GDP पर कॅपिटा इन्कम राज्याचा बघेन ना, मला दिसू दे. जसं ह्याला गोवा 4.5 लाख, रत्नागिरी 3 लाख 4 लाख असं असू द्या, असू दे, आनंद वाटेल मला. अजून एक गोष्टीचं, मी एकदा ट्रेनने येत होतो, विटी स्टेशनला उतरलो आणि ट्रेनला चाललो होतो कोकणातल्या, कोकण कन्यामध्ये. तेवढ्यात गाडीतून उतरलो, तेवढ्यात एक महिला अधिकारी आली. मला केला, थांबा. मी म्हटलं, आपण कोण? ती म्हणाले, साहेब मी वेंगुर्ल्याची, मी IPS झाले, पोलीसमध्ये माझी पहिली पोस्टिंग विटी स्टेशन मिळालं. मला मेसेज मिळाला वायरलेस की तुम्ही कोकणात जाताय, पहिला सल्यूट तुम्हाला मारावा म्हणून मी आले. आणि तिने सल्यूट मारला, मी तिचं अभिनंदन केलं. मला बरं वाटलं, माझ्या कोकणात एक IPS अधिकारी मुलगी झाली. कोण पायलट होतो, एक नेरुरकर म्हणून पायलट. एकशी मी चाललो होतो प्रवास, विमान वर होतं, 2 पायलट असताना ते म्हणा सोडून कसा येईल मागे. तो आला मागे आणि मला नमस्कार केला. दादा मी नेरूर पार्कचा. अरे बरोबर, नेरूर पार्कचा एक मुलगा आज विमान चालवतो, पायलट झाला, 4-5 लाख पगार घेतोय. आणि म्हणून अशा क्षेत्राचा लाखांनी पगार, उत्पन्न आहे. उत्पन्न वाढवा, जास्त पैसा मिळवा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, व्यसनाचा वापर करू नका, व्यसनाकडे जाऊ नका. व्यसनामध्ये प्रगती नाही आहे, तर व्यसनामध्ये अधोगती आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे मी आज आलो, तुम्हाला भेटल्याचा आनंद आहे. परत मी येईन 1-2 महिन्यांनी.
आणि मी बोलेन बाबा मी येऊन गेल्यानंतर किती जण उद्योजक झालात, मोठ्या संख्येने हात वर व्हायला पाहिजे. अधिकाऱ्यांना मी सांगून दे, सबको मदत करो, जो चाहे वो मदत करो. अपने बहुत स्कीम है, उनका मार्गदर्शन करो, उनको महिलाओं को करो, यूथ को करो, एसी करो, एसटी को करो, मैं सब उद्योजक बनना चाहिए. अभी बहुत यहाँ के लोगों के स्टॉल लगे हैं. मैं वहाँ से आया, एक स्टॉल देखा और नर्सरी का प्लांट आहे छोटे छोटे. तुम्ही म्हणाले काय झाडं एवढी एवढीशी काय, पण आपल्याला बऱ्याच लोकांना ओळख नाही. फार मोठं मार्केट आहे सध्या. शोची झाडं घरात, इंडोरची झाडं छोटी 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 अशी आहे. मला तो छंद आहे. मी मुंबईतून पुणा जातो, दिल्लीला पण एक नर्सरी आहे तिकडे जातो आणि काही झाडं घेतो. त्या व्यवसायात एकच दिसली नर्सरी. तिला विचारलं त्या मुलीला, तुझी कुठे नर्सरी? ती बोलली अमुक ठिकाणी. व्यवसायात फार पैसा आहे. चायना एवढं बांबूचं झाड बघा, एवढ्याशा त्या ग्लासात एक बांबूचं झाड एवढं विकतं. मी एका मुंबईतल्या शोरूममध्ये गेलो. कधी कधी जातो मी, मला वेगळंच छंद याच्यात पाहायचे. मी विचारलं, भाई साहब इसकी प्राइस क्या है? किती बोलावं? 1800 रुपये. ग्लास असेल 100 रुपयाची, माती असेल 5 रुपयाची. मी सांगतो 200 रुपये त्याला खर्च नाही. कितीला विकतात? 1800 रुपये. बोला इसका स्पेशलिटी क्या है? सर घर में रखने से ग्रोथ होता है. आपण कसं होतं, घरात हे ठेवल्यावर लक्ष्मी येते. त्याचं म्हणणं की हे ठेवलं तर घरात पैसा येईल, लाभ होईल. मी बोललं चला 1800 रुपयात प्रयत्न आपण पण करूया, आपली ग्रोथ होते. मी आपलं मजेशीर मी म्हणून आणून ठेवलं. पण बघा कसे लोक पैसे मिळवतात. या सगळ्यापासून आपण दूर आहोत. हनी एक पेटी आमचं डिपार्टमेंट येऊन ठेवतं जंगलाच्या पायथ्याशी. मध जमा झाला का आमचे लोक येऊन घेऊन जातात, मोजतात किती आहे बा, पाव लिटर आहे, पाव किलो आहे, आणि ते लिहितात, काढत जातात, त्याचे पैसे देऊन जातात. किती लोक ठेवतात पेटी. धनगर समाज नाही ठेवत. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, पेटी फक्त पाहायची. फुलपाखरं येतील, बसतील, ते मध त्याच्यात पडेल, जमा केलं झाला का कळवायचं आहे. ते कोण करायचं? वाले की जाऊ. तेही नाही आपण करत. ना पशुसंवर्धन करत, ना कोंबड्या पाळत, ना शेळी मेंढी करत, ना गाय पाळत. मी काल एक दिल्लीला, काल आमचे 2 दिवस शिबिर होतं, त्या सकाळी अर्ली मॉर्निंग एक कार्यक्रम अटेंड केला. काय असेल, सगळे लोक टाय सुटाबुटात होते. आणि काय कारण? गोशाळा. देशात गोशाळेची स्कीम येते, योजना येते. नुसत्या गाय ठेवून दूध काढायचं नाही आहे, त्या दुधापासून अनेक उत्पादन बनवायचे. तूप बनवा, ताक बनवा, दही बनवा, शेणापासून गॅस बनवा, शेणापासून खत बनवा, शेणापासून रंग बनवला जातो. जयपूरला फॅक्टरी मी बघून आलो. आता तुम्हाला जवळ पडावं म्हणून कणकवलीत गोशाळा आणि ही सगळी उत्पादन, आणि त्याच्या बाजूला शेळीमेळी प्रकल्प, त्याच्या बाजूला पोएट्री, असं गोशाळेच्या बाजूला मी बांधकाम सुरू झालं, पूर्ण झालं. लवकरच 2 महिन्यात सुरू होईल. या नुसतं मजा पाहायला नाही, या ग्रुपने, या संघटनेने, आणि ठरवा आपण तसं करायचं. शेळीमेळीचं चांगलं. आज एक्सपोर्टला बाहेर मागणी आहे मुस्लिम कंट्रीतून. दुधाला अमेरिका, बाय प्रोडक्ट, चीज, बटर बिटर, अमेरिकेला मागणी आहे. बारामतीला डायनॅमिक्स कंपनी आहे. मी डेअरी मिनिस्टर असताना ती सुरू झाली. तिथले सगळे प्रॉडक्ट, चीज, बटर वगैरे अमेरिकेत जातात 100%. सांगा, एवढं सगळं आपल्याकडे आहे, प्रयत्न करत. मी पाहीन, जेव्हा होईन ना, मी आमंत्रण पाठवीन. किती लोक गोशाळा पाहायला येतात. आता गायच्या, मी जेव्हा पहिल्यांदा मंत्री झालो ना, मला वाटतं 96-97, तेव्हा मी हॉटेल तिथे कणकवलीला बांधलं, नेलं. त्याच्या मागे पोएट्री, डेअरी आणि हे सुरू केलं. आणि मी तिथे आपल्या डेअरी कोर्स केलेल्या मुलांना ठेवलं, मुलं आणि मुली.
परत 8 दिवसांनी आलो, मुद्दाम पाहायला गेलो, बोलो पाहूया तरी कायचं. तिथला जो मॅनेजर होतो तो साहेब कोण काम करत नाही, ते शेणात हात घालत नाही कोण म्हणे. म्हणलं आमचं काम नाही हे म्हणे. अरे तू डेअरी कोर्स केलास ना, एक माणूस. आणि दुसऱ्याशी पत्रकार तुमच्यासाठी ऐक. दुसऱ्या दिवशी मी मुंबईतून UPचे लोक बोलवले, 7-8 लोक ठेवले, शेण काढणं, अमुक काढणं, दूध काढणं सगळं. तिसऱ्या दिवशी पेपर, राण्यांच्या गोट्यात भैये. अरे पण हे आमचे नाही काम करत ना, मग काय करायचं सांगा मला, पत्रकार मार्गदर्शन करावं. दूध मला, मी नितीन गडकरीकडे गेलो होतो नागपूरला 8 दिवसा, मोठा इव्हेंट झाला. तो इव्हेंट बघाल थक्क व्हाल. त्याच्यात तुम्ही जाऊन कधी परत लावलं तर जा. कार्बन डायऑक्साईड हवेत तयार होतो ना, त्यापासून इथेनॉल बनवण्याचं नितीनने सुरू केलं, नवीन प्रोजेक्ट शोध लावून. गवती चहापासून इथेनॉल 60 रुपये kg इथेनॉल ते बनवलं सुरू केलं. देशी गायीमध्ये फ्रान्स सिमेंस ऑपरेशन करून गायीमध्ये देशी घालायचं. देशी गाय आपल्या 18 ते 20 लिटर दूध देतात. जे कप 2 कप देतात ना, ते 18 लिटर दूध द्यायला लागलेत. हे नितीने नागपूरला केलं. नितीन मला, साहेब तुमच्या कोस्टल एरियामध्ये गायचा व्यवसाय करा, समृद्धी येईल. किती लोक करू शकतील. आज मी गाई फ्रान्समध्ये 45 लिटर दूध देणाऱ्या गाय फ्रान्समध्ये पाहिल्या. गायचं एक्झिबिशन मी सिंधुदुर्गात वर्षातून एकदा तरी भरवतो, की लोकांनी जावं त्या धंद्यात, पैसा आहे. पण शेणाला हात कोण घाल. गोमूत्रापासून एवढी औषधं डायबिटीज अनेक बनतात ना. मी 5 गुजरातमध्ये गोशाळा पाहिल्या. आम्ही सुरू करण्या बोललो पाहूया. एअर कंडिशनमध्ये गायी ठेवल्या आहेत, जैन धर्मियांनी एअर कंडिशनमध्ये गायी, आणि गोमूत्रापासून एवढी औषधं बनवतात. तो तर आम्ही बनवू तेवढे कमी आहे, एवढा खप आहे. लोक कुठे कुठे. आज जैन समाज पैसावाला समाज, श्रीमंत समाज. आपल्या देशात 140 कोटीमध्ये किती टक्का जैन समाज आहे? 1%. मग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जैन समाज किती आहे? 22%. किती? 22. आर्थिकमध्ये 22% आहे, आणि लोकसंख्या 1% आहे. किती श्रीमंतीचं प्रमाण मारवाडी समाजामध्ये आहे जैन लोकांना. ते करू शकतात, आपण नाही. नाही, आपल्याला घाण वाटते. चला, पैसा हेच प्रगतीचं प्रतीक आहे. महाराजांनी त्या काळात मुत्सद्दीपणा, पराक्रम, धाडशीपणा सर्वात दाखवलं, तेव्हा ते आवश्यक होतं. आता मराठ्यांना आता तुमच्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी महाराजांचे गुण आत्मसात करणं. हार घाला, जय जयकार करून आत्मसात गुण होणार नाही, तर त्यांचे जे गुण होते, करायचं म्हणजे करायचं, जिंकायचं म्हणजे जिंकायचं. माझ्या लोकांना, मराठा समाजाच्या लोकांना, त्यांना चांगलं जगता यावं, यासाठी सगळे आयुध, सगळे मार्ग त्यांनी तयार करून ठेवले. असा राजा होणं नाही म्हणतो, पण प्रयत्न किती जण करतात, किती जण करतात. महाराजांसाठी रोषणाई केली जाते, हार तुरे सगळं करतो, पण महाराजांचे गुण आत्मसात करायचे प्रयत्न आपल्या मुलांनी करावे, समाजाने करावे. असं मार्गदर्शन कोण करतं? आजचे पालक मूल व्हायचं असेल आणि त्यांना जर वाटत असेल शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला, ते म्हणते नाही, शेजाऱ्याकडे जन्मू दे शिवाजी महाराज, आपल्याकडे डॉक्टर जन्माला होते. हे आपले विचार आहे. मग महाराज फक्त जय जयकार करण्यासाठी आपण 350-400 वर्ष आजही जगात त्यांचं नाव आहे. हे मुत्सद्दीपणा, पराक्रम, लोककल्याणकारी राजा, त्यांची गुणाची आज काळाला, महाराष्ट्राला, देशाला गरज आहे. देशाला गरज. मोदीजींनी आज
54 योजना समाजाला दिल्या, त्यातून प्रगती करा, उन्नती करा, देश घडवा. त्यांनी सांगितलं माझा भारत आत्मनिर्भर बनू द्या, माझा भारत महासत्ता बनू दे. मोदी आले 14ला, त्यावेळा भारत जगाच्या अर्थव्यवस्थेत 11वा क्रमांकावर होता. आज 10 वर्ष झाली 5व्या क्रमांकावर आला जगाच्या अर्थव्यवस्थेत. आता मोदीने काय सांगितलं, 2030 साली माझा भारत 3ऱ्या क्रमांकावर येईल. मोदी जिद्द, आणि त्यांनी सांगितलं मी करणारच. मग तुम्ही सांगा आम्ही साथ देणारच. त्या साथीमध्ये तुमची प्रगती आहे, उन्नती आहे, मुलाबाळांचं कल्याण आहे, उद्या भविष्य राज्याचं, देशाचं, कुटुंबाचं कोण घडवणार, येणारी पिढी घडवणार. मग त्यांना योग्य मार्गदर्शन देणं करणं आपलं काम असोत. हातातलं घड्याळ काटे थांबत नाही आहेत, पुढे पुढे जात आहेत. सिंधुदुर्गात जायचं आहे, मुंबईत जायचं आहे, आणि उद्या दिल्लीलाही जायचं. त्यामुळे आजची भेट आपली प्रगतीच्या मार्गावर जाईल. प्रगतीचे विचार तुम्ही आत्मसात कराल आणि प्रगती करायला लागाल अशी आशा व्यक्त करतो. तुम्ही आलात, शांत बसलात, माझे विचार चांगले ऐकलेत, आमच्या अधिकाऱ्यांना सहकार्य दिलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि जमलेल्या सर्वांना मंचकावर खालच्या दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वराने द्यावं, महादेवाने द्यावं अशी प्रार्थना करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.